ची महत्त्वाची बैठक या ठिकाणी आता सुरू होते। सर विज्युअल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित। हे पण अरे इथे काय वाय भाजपाच्या मुंबई अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता घोषणा झालेली आहे। अमित साटम मुंबई अध्यक्षपदी। भाजपा प्रदेश मुख्यालयात ही बैठक सुरू आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित। पदाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे। अमित साटम आता मुंबई अध्यक्षपदी असतील। भाजपाची महत्त्वाची बैठक या ठिकाणी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती आणि आता आपण पाहतोय अमित साटम यांना मुंबई अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले। चेतन, अमित साटम यांचं नाव हे आघाडीवर होतं मुंबई अध्यक्षपदासाठी आणि आता त्यांचं नाव घोषित झालंय। निश्चितच थोड्याच वेळात ही घोषणा आहे ती देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मागचे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। एकंदरीत प्रवीण दरेकर आणि अमित साटम या दोघांच्या नावामध्ये चुरस मानली जात होती की नेमकी कोणाच्या नावाची घोषणा होते। मात्र आज या संदर्भात झालेल्या जिल्हाध्यक्ष आणि महामंत्रीच्या बैठकीमध्ये भाजपने अखेर हा निर्णय घेतलेला आहे। जी सूत्रांकडून माहिती निलम कळते कालच एकंदरीत रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष ते दिल्ली दौऱ्यावर जाऊन आलेले होते आणि भाजपचे जे वरिष्ठ दोन नेते आहेत, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, यांच्याशी त्यांनी या संदर्भात चर्चा केल्याची माहिती आता समोर येत आहे। आणि या चर्चेनंतर अखेर अमित साटम यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत आहे। 3 दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीसंदर्भातील प्रभाग रचनेची घोषणा करण्यात आली होती। त्यामुळे अवघ्या 3 ते 4 महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यावर दिसत असतानाच आता मुंबईने या ठिकाणी भाकरी फिरवल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत सांस्कृतिक कार्यमंत्री आणि IT मंत्री म्हणून शेलार यांच्याकडे ऑलरेडी एक जबाबदारी होती। त्यामुळे एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार मुंबई अध्यक्षपदावरून त्यांना पायउतार होणार होतं आणि शेलार यांच्या जागी मग तोडीस तोड नेता कोण असावा म्हणून अमित साटम आणि दरेकर यांची नावाची चर्चा होती। अमित साटम मुंबई महानगरपालिकेमध्ये सातत्याने ठाकरे गटाला अडचण करण्याचं काम आपण विधिमंडळ अधिवेशनामध्ये पाहत आहोत आणि वेगवेगळे घोटाळे असतील, भ्रष्टाचार असतील, महापालिकेतील प्रशासनाची चांगली जाण त्यांना आहे आणि म्हणूनच अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात आता पडताना पाहायला मिळते। नीलम जी नक्कीच, जसा आपण उल्लेख केला की मुंबई महानगरपालिकेच्या घोटाळ्या संदर्भात असो किंवा ज्यावेळेस ठाकरे यांची सत्ता होती, मवियाची सत्ता होती, त्यावेळेस अमित साटम हे नेहमी या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत होते, आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत होते आणि आता आगामी निवडणुका जसं आता पालिका निवडणुका होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही भाजपाची घोषणा अगदी महत्त्वाची मानली जाते। निश्चितच, कारण आता पूर्णपणे एक पूर्ण वेळ अध्यक्ष मुंबईला अपेक्षित होता भाजपला। या प्रकारे मुंबई महापालिका निवडणूक महत्त्वाची मानली जाते। एखाद्या इतर राज्यांपेक्षाही मोठं बजेट या पालिकेचं असतं आणि म्हणूनच कुठेतरी या महापालिकेवरती आपला झेंडा फडकावा अशी इच्छा भाजपची होती आणि म्हणूनच पूर्ण वेळ अध्यक्षाची मागणी केली जात होती। कारण शेलारांना 2 विभाग सांभाळून मंत्रालय कामकाज सांभाळून संघटनेला पूर्ण वेळ देणं कुठेतरी परवडणारच नव्हतं संघटनेला आणि म्हणूनच आता आपण पाहत आहोत आशिष शेलार यांच्या जागी आता अमित साटम यांच्या नावाची वर्दी लागलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये कुठेतरी ठाकरे गटाला विशेषतः आणि काँग्रेसला धारे संदर्भात सर्वानुमते एका नावाची आज घोषणा करावी या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांना या बैठकीला या ठिकाणी बोलवलंय आणि त्यामुळे आज त्या पदाची मी आपल्या सर्वांच्या देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आज खरं तर घोषणा करतोय आणि मला सांगायला आनंद होतो की आज मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची निवड करण्याच्या संदर्भात निर्णय झालेला आहे। त्यामुळे मी आदरणीय देवेंद्रजींना आणि आदरणीय आशिषजी बावनकुळेजी या सर्वांना त्यांचा जे पत्र जे आहे ते मी आधी तुम्ही पत्र देतो आणि
मुंबई अध्यक्षपदी निवड झालेली आहे। या ठिकाणी रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे। अमित साटम यांचं नाव हे या पदासाठी मुंबई अध्यक्षपदासाठी आघाडीवर होतं। त्यानंतर आता या ठिकाणी मुंबईमध्ये भाजपाची ही बैठक महत्त्वाची मानली जाते आणि या बैठकीमध्ये आता ही घोषणा झालेली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा आता महत्त्वाची मानली जाते। अमित साटम यांची मुंबई अध्यक्षपदी आता निवड झालेली आहे। मी प्रतिक्रिया देतोय, प्रश्नोत्तर करत नाही। सर, अखेर मुंबई अध्यक्षपदासंदर्भातली प्रतीक्षा संपलेली आहे। अमित साटम आता नवे अध्यक्ष मुंबईला मिळालेले काय सांगतात? गेला एक प्रदीर्घ काळ सन्माननीय श्री आशिष शेलारजी यांनी मुंबई विभागाचं अध्यक्षपद अतिशय समर्थपणे सांभाळलं। 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील, त्यात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं। मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते मंत्री होते त्या काळामध्ये मंगलप्रभात लोढाजींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबई अध्यक्षाचं कार्यभार हा सांभाळला आणि पुन्हा आशिषजींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा आली आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपला विधानसभेमध्ये अतिशय चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईतली नंबर 1 ची पार्टी म्हणून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे आता मंत्रिपदाचा भार आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपला नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडलेला आहे। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून आणि वरिष्ठांशी चर्चा करून श्री अमित साटम जे आमदार आहेत, 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे। संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे। विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडतील। मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत। महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते, अध्यक्ष, पूर्व अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता
श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक उज्ज्वल कारकीर्द त्यांची असावी अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो. धन्यवाद. हम सभी लोग ये जानते हैं कि पिछले दीर्घ काल से सम्मान्य आशीष शेलार जी ने मुंबई के अध्यक्ष पद की बागडोर बहुत यशस्विता के साथ संभाली. कई महत्वपूर्ण चुनाव उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी जीती. विशेष रूप से 2017 का महानगर पालिका का चुनाव मुंबई भाजपा के लिए एक नई उड़ान का चुनाव था. विधानसभा का चुनाव भी तीसरी बार भारतीय जनता पार्टी ने ये साबित किया कि भारतीय जनता पार्टी ही मुंबई की सबसे बड़ी पार्टी है. बीच का एक समय ऐसा भी था कि जब आशीष जी मंत्री थे और मंगल प्रभात जी ने बहुत ताकत के साथ ये जिम्मेवारी संभाली थी और उन्होंने भी मुंबई भाजपा को बल दिया. और अब नई संगठनात्मक व्यवस्था में महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष रविंद्र चव्हाण जी ने कोर कमेटी के साथ, मुंबई के प्रमुख नेताओं के साथ और राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी के साथ चर्चा करके हमारे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री नड्डा जी तथा शीर्ष के सभी नेताओं के साथ संवाद करते हुए ये तय किया कि अब मुंबई भारतीय जनता पार्टी की जिम्मेदारी नए व्यक्ति के हाथ में दी जाएगी और सबने मिलकर विधायक अमित साटम इनके नाम को चुना और आज अध्यक्ष जी ने उनके नाम की घोषणा की है. मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं. अमित साटम जी ये विधानसभा में एक बहुत ही मुखर विधायक के रूप में प्रसिद्ध है और अपने अभ्यास के बलबूते और अपने आक्रामकता के बलबूते उन्होंने एक अपनी अलग प्रतिमा तैयार की है. 3 बार मुंबई से वो विधायक के रूप में चुनकर आए. उससे पहले कॉरपोरेटर के रूप में बीएमसी में भी उन्होंने काम किया है. संगठन में अलग अलग पदों पर उन्होंने काम किया है. भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता से लेकर नेता तक ऐसा एक उनका प्रवास रहा है और मेरा विश्वास है कि उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी मुंबई में नई ऊंचाइयों को छुएगी. इस महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी अपना ही रिकॉर्ड तोड़ेगी और मुंबई में महायुति की सत्ता लाने के लिए उनका नेतृत्व ये बहुत कारगर सिद्ध होगा. एक अच्छी टीम को लेकर वे जल्द ही आगे बढ़ेंगे. इसलिए हम सभी की ओर से और मुंबई के तमाम कार्यकर्ताओं की ओर से मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं. सर, राज्य से लेकर देश तक वोट चोरी को लेकर विपक्ष लगातार हमला कर रहा है. राज्यों में केंद्रों ये वोट चोरी को लेकर सरकार बनाएगी, कैसे रहती विपक्ष का? देखिए, मैंने पहले ही कहा है कि राहुल गांधी जी ये सीरियल लायर है. ये लगातार झूठ बोलते हैं और अब मुझे बड़ा दुख है कि हमारे महाराष्ट्र के नेताओं को भी अचानक सपना पड़ा है कि राहुल गांधी ही सच बोल रहे हैं. इसलिए उनके झूठ में अब इनका भी झूठ मिल रहा है, लेकिन झूठ की कोई बुनियाद नहीं होती. झूठ का किला ढह जाता है
और जब तक ये नहीं जानेंगे कि जनता में जाकर जनता का वोट जीतना पड़ता है, जनता का विश्वास जीतना पड़ता है, तब तक ये अपने आप को समझा रहे हैं। इसलिए मैंने कल भी कहा कि दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब, ऐसा मैं इनको समझाना चाहता हूं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।